अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नवरात्र सुरू आहे. चैत्र नवरात्र ही आपल्या 4 नवरात्रींपैकी एक अत्यंत महत्वाची नवरात्र मानली जाते. जसं बघायला गेलं तर 2 गुप्त नवरात्र असतात, पण शारदीय नवरात्रोत्सव आणि चैत्र नवरात्रोत्सव ही खूप प्रभावी मानली जात असते. त्यामुळे चैत्र नवरात्रीमध्ये आपण आपल्या 3.5 शक्तिपीठांपैकी कुठलीही कुलदेवी असेल तिची आराधना, सेवा, मंत्र, स्तोत्र पठण करणे किंवा आपण तिच्या स्मरणार्थ देवी दुर्गा सप्तशतीचे पाठ करणे हे अत्यंत प्रभावी मानलं जात असतं. कारण की आपल्याला प्रत्येक दिवशी आपल्या देवी आईची सेवा करायला, नामस्मरण करायला जमेल असलच नाही. त्यामुळे आपण जर या चैत्र नवरात्री असेल, शारदीय नवरात्रोत्सव असेल किंवा विशिष्ट दिवशी तिच्या तिथीच्या वारीनुसार जर आपण त्या सेवा, मंत्र, स्तोत्र, अभिषेक जर केला तर नक्कीच ते आपल्यासाठी अत्यंत फलदायी असतं आणि देवी आई भगवतीची, कुलदेवीची कृपा दृष्टी सदैव आपल्या पाठीशी असते. त्याच पद्धतीने आता या चैत्र नवरात्रीमध्ये जर रोज तुम्हाला आतापर्यंत कुठली सेवा करायला जमलं नसेल, देवी आईची किंवा भगवतीची, कुलदेवीची कुठली सेवा करायला जमलं नसेल, तर मी खरं सांगेल अत्यंत एक महत्वाचं, आज मंगळवार आहे, तुम्ही आज सेवा करू शकता. कारण की आज कुलदेवीचा वार आहे मंगळवार म्हणजे. सोबतच जर तुम्हाला आज किंवा उद्या कुठल्याच गोष्टी करायला जमल्या नसेल किंवा आतापर्यंत कुठल्या गोष्टी करायला जमल्या नसेल, तर नक्की सांगेल की गुरुवारी, येत्या गुरुवारी दुर्गाष्टमी आलेली आहे आणि त्याच दिवशी श्रीरामनवमी सुद्धा आहे. म्हणून सांगते की या दुर्गाष्टमी आणि श्रीरामनवमीच्या अत्यंत एकत्र आलेल्या योगावरती, शुभ योगावरती आपल्याला आई भगवतीची, कुलदेवीची अत्यंत प्रभावी, तिला आवडणारी आणि अतिउच्च कोटीची ही सेवा आपल्याला करायची आहे त्या दिवशी. तर या दिवशी एक दिवशी जर तुम्ही तिची सेवा, मंत्र, स्तोत्र पठण जर केले किंवा जे सांगणार आहे तुम्हाला उपाय ते जरी केले, तरी सुद्धा तुमचे सर्व सांसारिक, आर्थिक ज्या काही अडचणी ते सर्व काही मार्गी लागणार, म्हणजे लागणार, 100% लागणार. आणि सोबतच तुमच्या ज्या काही, समजा तुमच्या ज्या काही कामं अडकलेली आहेत, शुभ कार्य असेल किंवा कुठले असेल, ते सुद्धा तुमचे मार्गी लागतील. एवढी प्रभावी ही सेवा असणार आहे. त्यामुळे त्या सेवेबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता बघा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित कळेल. तर सर्वप्रथम तुम्हाला सांगते मी, दुर्गाष्टमी नवरात्रीमधले सर्व दिवस महत्वाचे असतात, प्रत्येक दिवस महत्वाचा आहे. पण त्यातल्या त्यात बघायला गेलं तर मंगळवार असेल त्या नवरात्रीमध्ये आलेला किंवा शुक्रवार असेल तो महत्वाचा असतो. पण दुर्गाष्टमी म्हणजेच काय, अष्टमी तिथी, ज्या दिवशी दुर्गा माता प्रकट झाली होती, ज्या दिवशी दुर्गा मातेने महिषासुराचा वध केला होता अशी मान्यता आहे, अशा या दुर्गाष्टमीच्या दिवशी आपण जर आई भगवतीची, कुलदेवीची मनापासून आपण तिची आराधना, सेवा, मंत्र, स्तोत्र, अभिषेक जर केलं तर खरंच सांगते तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात तिचा आशीर्वाद प्राप्त होणार आहे. तुमच्या सर्व काही मनोकामना पूर्ण होणार आहेत. म्हणून सांगते की फक्त वर्षातून एकदा तिचा मान सन्मान करणे आणि त्यानंतर वर्षभर कुठल्याच गोष्टी न करणे हे चुकीचं आहे. तिच्या तिथीनुसार, वारीनुसार, विशिष्ट नवरात्रीच्या काळामध्ये जर आपण तिची सेवा केली, दुर्गाष्टमी ही तिथी प्रत्येक महिन्याला येत असते. पौर्णिमा, दुर्गाष्टमी, मंगळवार, शुक्रवार, ह्या ज्या विशिष्ट तिथी आहेत, या दिवशी आपण आई भगवतीची, कुलदेवीची सेवा करायलाच पाहिजे. घरामध्ये जास्त काही नाही, नामस्मरण जर केलं, तिच्या टाकावर फोटोवर अभिषेक जरी केला तरी सुद्धा चालेल, तरी सुद्धा तुम्हाला खूप मोठी प्रभावी ती फळप्राप्ती होणार आहे. आता येऊया मेन मुद्द्यावर, ते म्हणजेच काय, तुम्हाला सांगितलं दुर्गाष्टमी, या दिवशी दुर्गा मातेचं म्हणजे सेवा मोठ्या प्रमाणात केली जाते. या दिवशी दुर्गा माता प्रकट झाली होती अशी देखील मान्यता आहे आणि दुर्गा मातेने महिषासुराचा वध केला होता अशी देखील मान्यता आहे. त्यामुळे तुम्हाला दुर्गाष्टमीच्या दिवशी, आणि रामनवमी सुद्धा या दिवशी आहे, गुरुवार आहे, खूप छान असा योग आहे. या दिवशी आई भगवतीच्या टाकावरती, खरं सांगते, तुमच्या घरात जर घट बसत नसेल तर तुम्ही आई भगवतीच्या टाकावर या दिवशी सकाळी अभिषेक करावा. पंचामृताने करा किंवा पैच्या पाण्याने जरी केला तरी सुद्धा चालेल. आई भगवतीचा तुम्हाला जो काही मंत्र माहिती असेल किंवा सरळ सरळ ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे म्हणून जरी अभिषेक केला तरी सुद्धा चालणार आहे. त्यानंतर ते जे काही अभिषेकाचं पाणी किंवा तीर्थ आहे ते सगळ्यांनी प्रसाद म्हणून घरामध्ये घ्यावं. ते घेतल्यानंतर त्याचं टाक, फोटो स्वच्छ करा. फोटोला अभिषेक घालू नका, फोटो फक्त स्वच्छ पुसून घ्यायचा आणि त्याच्या समोर फक्त आपण हे हात जोडून मंत्रसूत्र पठण करायचे आहेत. ते झालं. त्यानंतर देवी आईच्या टाकाला, फोटोला कुंकू किंवा मळवट जर भराल तर मळवट भरा तुम्ही त्यांना टाकावरती आणि ते तुम्हाला टाक जागेवर देवघरात स्थापित करायचं आहे. ते त्यानंतर लाल फुल वगैरे अर्पण करायचं आहे. ते केल्यानंतर आता या दिवशी, आता ठीक आहे, नवरात्रीच्या, आता चैत्र नवरात्रीच्या कुठल्याच दिवशी तुम्हाला कुठलीच सेवा जमले, पण या दिवशी दुर्गाष्टमीच्या दिवशी तिचे सगळे प्रभावी स्तोत्र, मंत्र या दिवशी पठण केलेच पाहिजे तुम्ही. सिद्ध कुंजिका स्तोत्रम आहे, श्री सूक्तमचं पठण आहे, सोबत तुम्हाला ललिता सहस्रनाम स्तोत्राचं पठण आहे आणि अजून एक गोष्ट ती म्हणजेच काय, श्री दुर्गा सप्तशती या ग्रंथाचा एक पाठ तरी दुर्गाष्टमीच्या दिवशी तरी एक पाठ तरी आवर्जून कराच. मी खरं सांगते तुम्हाला खूप मोठी तुम्हाला शक्ती प्रदान होईल. खरं सांगते एवढी मोठी शक्ती त्या पोथीमध्ये आहे, त्या नामस्मरणामध्ये आहे, तिच्या सेवेमध्ये आहे. कारण की आपल्याला सांगितलं गेलं आहे की, मी खूप वेळ सांगितलं आहे की आपल्या कुळाची आई आहे ती, आपलं कुळ तिथून उत्पन्न झालेलं आहे.
त्यामुळे आपल्या कुळाची आईची जर आपण सेवा मनोभावे श्रद्धेने एक दिवस जरी केली ना त्या दिवशी, दुर्गाष्टमीच्या दिवशी, तरी सुद्धा तुम्हाला संपूर्ण नवरात्राचं फळ प्राप्ती होणार आहे. अजून एक सेवा कुठली करायची म्हणजेच काय, तर आपल्याला या दिवशी देवी आईच्या टाकावरती आणि सोबत श्रीयंत्रावर सुद्धा आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे. आता देवी आई भगवतीला कुंकू खूप जास्त प्रिय आहे, लाल रंग खूप जास्त तिला प्रिय आहे. त्यामुळे लाल रंग किंवा कुंकुमार्चनच का तिला प्रिय आहे, कारण की कुंकू असं एक गोष्ट आहे जी तिला खूप प्रिय तर आहे. कलर लाल रंग तर प्रिय आहेच, पण सोबत त्या लाल कुंकवामध्ये, या टाकामध्ये किंवा त्या मूर्तीमध्ये, देवी आईच्या त्या फोटोमध्ये जी काही ऊर्जा असते ती सगळी ऊर्जा त्या कुंकवामध्ये आकर्षित करण्याचं तेवढी शक्ती त्या पूर्ण त्या कुंकवामध्ये उतरत असते. आणि लाल रंग जो असा आहे तो आई भगवती सर्व ऊर्जा आकर्षित करून घेत असतो. त्यामुळेच ते आपल्याला कुंकुमार्चन अतिशय प्रिय आई भगवतीला सुद्धा आहे. आणि आपण जर आपल्या घरामध्ये वेळोवेळी कुंकुमार्चन जर आई भगवती टाकावर, फोटोवर, मूर्तीवर जर केलं तर अत्यंत प्रभावी ही सेवा आहे, अतिउच्च कोटीची सेवा आहे. डोक्यावरील कर्ज निवारण्याची ही सेवा आहे, लक्ष्मी प्राप्तीची ही प्रभावी सेवा आहे, सोबत सर्व सांसारिक अडचणी सुद्धा मार्गी लागण्याची ही प्रभावी सेवा आहे. त्यामुळे असं जेवढं सांगेल तेवढं कौतुक खूप कमी आहे असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, तर देवी आईच्या टाकावर, मूर्तीवर, फोटोवर सकाळी तुम्ही स्वच्छ पुसून अभिषेक करून झाल्यानंतर तुम्हाला देवी आईचा फोटो किंवा जो काही तुमच्याकडे असेल तो तुम्हाला ताम्हणात घ्यायचा आहे. दिवा आणि धूप आणि दिवा चालू असावा. समोर पाठ ठेवायचा, देवघरासमोर पाठ ठेवून त्यावर लाल वस्त्र अंथरायचं. ताम्हणामध्ये देवी आईचा फोटो, टाक, मूर्ती ते काय असेल ते घ्यायचं. ते घेतल्यावर त्याच्यावर फक्त आणि फक्त हळदीच्या कुंकुमानेच आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे. कुंकुमार्चन कसं करायचं, तर आपल्याला कुंकुमार्चन करताना कोणी कोणी 5 बोटांनी पण करतं, कोणी कोणी काय करायचं, सगळ्यात प्रभावी आपली अनामिका आणि मधलं बोट आहे आणि अंगठा, मधलं बोट आणि अनामिका, हे 3 बोट, हे बघा हे 3 बोट, हा बोट आणि करंगळी असा स्पर्श होऊ द्यायचा नाही. फक्त अंगठा, मधला बोट आणि अनामिका, या 3 बोटानेच आपल्याला चिमटभर कुंकू घ्यायचं आणि आपल्याला देवी आईच्या खालच्या तिच्या चरणापासून ते तिच्या डोक्यापर्यंत आपल्याला कुंकू व्हायचं आहे. वरतीच्या तोंडावरून असं कुंकू व्हायचं नाही. जे चरणापासून ते तिच्या डोक्यापर्यंत, केसापर्यंत आपल्याला तिच्या मुखापर्यंत आपल्याला ते कुंकू व्हायचं आहे. मग तुम्ही यामध्ये कुठले स्तोत्र मंत्र पठण करायचे आहे, तर यामध्ये तुम्हाला सगळ्यात महत्वाची गोष्ट 1 माळ 99 मंत्र म्हणजे ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे असं प्रत्येक वेळेस म्हणायचं आणि आपल्याला म्हणत आपल्याला 1 माळ पूर्ण कुंकू अर्चन करायचं आहे. त्यानंतर श्री सुक्तमचं 16 वेळेस पठण करून कुंकुमार्चन करणे. फलश्रुती जी आहे ती 15व्या वेळेसपर्यंत म्हणायची नाही, फक्त श्री सुक्तम म्हणत राहायचं आणि प्रत्येक ओवीला आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे. त्यानंतर 16व्या वेळेस शेवटीच आपल्याला फक्त श्री सुक्तम पठण केलं, कुंकुमार्चन अर्चन करायचं आणि फक्त शेवटीच हात जोडून आपल्याला शेवटच्याच वेळेस आपला हात जोडून 16व्या वेळेस आपल्याला हात जोडून आपल्याला फलश्रुती पठण करायची आहे. हे झालं श्री सुक्तमचं कुंकुमार्चन. त्यानंतर तुम्ही ललिता सहस्राम स्तोत्र जी पोथी आहे बघा छोटी, त्याच्या प्रत्येक ओवीला पठण करून सुद्धा तुम्ही कुंकुमार्चन करू शकता. अत्यंत प्रभावी आहे बघा सेवा ही ललिता सहस्राम स्तोत्राचं कुंकुमार्चन करणे. खूप प्रभावी आहे, मी सुद्धा केलेलं आहे, तुम्ही सुद्धा करून बघा. खूप सांगते प्रभावी आहे. लक्ष्मी प्राप्तीची, आर्थिक सुबत्ता प्राप्तीची, सांसारिक अडचणी दूर होण्याची, घराची भरभराट होण्यासाठी आणि देवी आईची कृपा प्राप्त करण्यासाठी ललिता सहस्राम स्तोत्राचं कुंकुमार्चन करणे, श्री सुक्तमचं कुंकुमार्चन करणे, 99 मंत्राचं कुंकुमार्चन करणे खूप जास्त प्रभावी आहे. त्यावेळी सोबतच सिद्ध कुंजिका स्तोत्रम सुद्धा आहे बघा, त्याने सुद्धा तुम्ही कुंकुमार्चन करू शकता. अतिशय 5 मिनिटाचं हे स्तोत्र आहे, पण खूप प्रभावी आहे. संपूर्ण दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पाठाचं फळ तुम्हाला प्राप्त होतं. सिद्ध कुंजिका स्तोत्रम तुम्ही जर पठण केलं तर 11 वेळेस ऍट अ टाइम तुम्ही पठण करा किंवा 1 वेळेस पठण करा, तुम्हाला संपूर्ण फलश्रुती मिळते त्याची. आणि त्याच्यानंतर येतं ते म्हणजेच काय, आता हे झालं कुंकुमार्चन. कुंकुमार्चन केल्यानंतर आता ते जे काही कुंकू आपल्याला जमा होतं ते कुंकू घरातल्या व्यक्तींनीच आपल्या कपाळी रोज आपल्याला अर्चन करायचं म्हणजे लावायचं आहे, परिधान करायचं आहे. बाहेरच्या व्यक्तींना, शेजारी, भावाला, बहिणीला, वहिनीला कोणालाही द्यायचं नाही. फक्त तुमच्या घरातल्या व्यक्तीच, जे तुमच्या घरात राहतात त्याच व्यक्तींना, लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत त्याच व्यक्तींना ते कुंकू त्यांच्या कपाळीत रोज लावायचं आहे. महत्वाच्या कामाला जाताना, महत्वाच्या मीटिंग्सला जाताना, कुठले तुम्ही डील्स फायनल करतायत, मुलांची परीक्षा आहे किंवा रोज जरी का असे ना, तुम्ही तेच कुंकू परिधान. आता मी जे कुंकू लावलं आहे ते कुंकुमार्चनचंच कुंकू आहे म्हणून सांगते आहे. आणि फक्त ते जे कुंकू आहे कुंकुमार्चनचं, तेच कुंकू फक्त देवाला परत व्हायचं नाही, देवी त्यांना ते परत लावायचं नाही आहे आपल्याला. ते कुंकुमार्चनचं कुंकू फक्त आपणच परिधान करायचं आहे. आणि बाहेरून जे लोक येतात, आता एखादी सभाषण स्त्री आपल्या घरी आली, मग ती परत जाताना आपण काय करतो, हळद कुंकू पण कपाळी लावतो, तिला पाठवताना, परतीला लावताना
तर त्यावेळेस आपण साधं कुंकू पंचपाळीमध्ये भरून ठेवायचं. ते साधं कुंकूच तिला लावायचं आहे, हळद कुंकू. कुंकू मार्चनचं कुंकू बाहेरच्या व्यक्तींना सुद्धा लावायचं नाही आणि त्यांना द्यायचं सुद्धा नाही. फक्त घरातल्या व्यक्तींनीच ते आपल्याला कपाळी लावायचं आहे आणि ते परिधान करायचं आहे. हे नक्कीच तुम्ही लक्षात ठेवा. कारण की खूप जणांचे प्रश्न आहेत, आम्ही ह्यांना देऊ का त्यांना देऊ का, कोणाला वाटत फिरायचं नाही. ती कारण की त्याच्यामध्ये सेवा, एक ऊर्जा आकृष्ट असते, देवी आईची भगवतीची ऊर्जा त्याच्यामध्ये आलेली असते. त्यामुळे ती पूर्ण सगळ्याला वाटत फिरायची नाही. आता अजून एक गोष्ट म्हणजेच काय, आता समजा तुम्ही नेहमी पौर्णिमा, दुर्गाष्टमी, मंगळवार, शुक्रवार जर तुम्ही कुंकुमार्चन करत गेले प्रत्येक तिथीला आणि तुमच्याकडे कुंकू खूप जमा झालं, तुम्ही म्हणाल की ताई आता आमच्याकडे कुंकू खूप जमा झालं आहे, आता हे जास्तच होत चाललं आहे, कसं करायचं? तर तुम्ही तेच कुंकू, जे कुंकुमार्चन केलेलं कुंकू आहे तेच कुंकू तुम्ही परत परत कुंकुमार्चनला वापरू शकता. उलट अजून जास्त किती 100 पटीने जास्त ऊर्जा त्याच्यामध्ये ती कार्यान्वित होईल, ती निर्माण होईल आणि ते कुंकू तुम्ही परिधान करू शकता. जर तुमच्याकडे जास्त कुंकू जर जमा झालं असेल तर तेच कुंकू तुम्ही परत कुंकुमार्चनला वापरू शकता. नवीन कुंकू घ्यायची गरज नाही. ज्यावेळेस ते कुंकुमाचं कुंकू पूर्ण संपून जाईल किंवा थोडंसं शिल्लक आहे त्यावेळेस तुम्ही नवीन कुंकू, हळदीचं कुंकू घ्यायचं आणि त्याने तुम्ही कुंकुमार्चन करू शकता. चालेल, काही हरकत नाही. हे तुम्हाला गोष्टी कळाल्या असेल. पण मी खरं सांगते, दुर्गाष्टमी आपल्या नवरात्रीतला, चैत्र नवरात्री असेल किंवा शारदीय नवरात्राचा अतिशय प्रभावी दिवस आहे. या दिवशी खूप जण सवाष्ण असेल, कुमारिका असेल, जेवू घालतात, देवी आईची ओटी भरणी असेल, पंचारती करणी असेल, महाआरती करणी असेल, सर्व गोष्टी करत असतात. त्यामुळे हा दिवस चुकवू नका. खूप शुभ दिवस आहे आणि या दिवशी आई भगवतीची, कुलदेवीची जेवढी होईल तेवढं नामस्मरण, सेवा, पठण करायला विसरू नका. दुर्गा सप्तशतीचा एक पाठ तरी या दिवशी आवर्जून करा. घरातल्या कुलस्त्रीने, कुमारिकांनी आवर्जून करावा. पुरुषांनी केला तरी सुद्धा चालेल, काही हरकत नाही. पण महिलांनी जर केलं तर अतिशय उत्तम. त्याला काळे वस्त्र परिधान करायची नाहीये, फक्त पारंपरिक पोशाख असावा. डोक्यावर कुमारिका असेल तर ओढणी किंवा सवाष्ण जरी पंजाबी ड्रेस घातला तरी डोक्यावर ओढणी किंवा पदर घेऊनच तो पाठ करावा. हातामध्ये हिरव्या बांगड्या असाव्याच आणि कपाळी कुंकू असावंच. आणि दुर्गा सप्तशतीचा पाठ करताना आपल्याला केसांचा अंबाडा करूनच तो पाठ वाचायचा आहे. केस मोकळे ठेवून आपल्याला पाठ वाचायचा नाही देवी आईचा. तर या गोष्टी नक्कीच आपल्याला काळजी घ्यायची आहे या गोष्टींची. आणि सोबतच परांना कडकडीत बंद करा, नित्य सेवा चालू ठेवा, पंचमहायज्ञ चालू ठेवा आणि आई भगवतीची सेवा आणि नामस्मरण सुद्धा चालू ठेवा. बघा, भरभरून तुम्हाला कृपा आशीर्वाद आई भगवतीचा प्राप्त होईल. तर अशा प्रकारे तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आवडली नक्कीच व्हिडिओ लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. मी